नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत 2 अपमादवर्ग अप्रमाद वर्ग. 21 निर्वाण प्राप्त करणारे. सामावती आणि मागंदियाची कथा. इतिहास. कौशंबीच्या नरेश उद्यानाची राणी मागंदिया तथागतांशी वैर ठेवून परमबुद्ध भक्तीने सामावती नामक राजाच्या दुसऱ्या पत्नीस तिच्या 500 मैत्रिणीसहित अंतपुरास आग लावून जाळून टाकले. भिक्षुनी भिक्षाटनाच्या वेळीही पाहिले. ते बुद्धाकडे आले आणि त्यांनी तिच्या गतीबाबत विचारले. तेव्हा बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, त्या उपासिकांमध्ये काही श्रोतापन्न, काही सकृतागामी आणि काही अनागामी होत्या. त्यांचा मृत्यू निष्फळ नाही. जे प्रव्रजित असो वा गृहस्थ प्रमादासह वागणारे असतात ते हजारो वर्षे जगूनही मेल्यासारखे असतात. परंतु जे अप्रमादाने वावरणारे असतात ते मरूनही जिवंत असतात. मागंदीय जिवंत असूनही मेल्यासारखी होती, परंतु सामावती ती आपल्या मैत्रिणीसह मरूनही जिवंतच आहे. सामावतीसारख्या मरत नसतात. याचीच पुष्टी करताना भगवंतांनी ही गाथा सांगितली. अपमादो अमत्पदं पमादो मच्युनोपदं अपमत्ता न मीयंती एपमता एथामता. अर्थ. दक्षता अमरत्व आहे, प्रमाद मृत्यूपद आहे, अप्रमत्व हे कधीच मरत नाहीत, परंतु प्रमत हे मृतवतच आहेत. सार. अप्रमादी लोक शहाणे असतात. एतं विशेषतो एत्वा अपमादम मही पंडिता अपमादे प्रमोदन्ति आर्यानं गोचरे रता. अर्थ. ही जाणीव बाळगून पंडित लोक अप्रमादात आनंद मानून बुद्धाच्या उपदिष्ट आचरणात रममाण होतात. सार. अप्रमादी लोक शहाणे असतात. यापुढे आपण पाहणार आहोत अप्रमादयाची यश वृद्धी होते. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.